वाटत नाही. म्हणजे मी एक किस्सा सांगू शकतो तुम्हाला. म्हणजे दोन आंदोलन आहेत. एक 69चं सीमावादाचं आंदोलन. त्यावेळेला सुद्धा आपला बाजार होता. त्या त्रिकोणी मैदान म्हणायचे त्याला, सध्या तर ढवण मैदान म्हणतात. त्या पायऱ्यांच्या खाली पोलिसांनी पकडून मला झोडला तिकडं पण. आणि नंतर पुन्हा असा एक किस्सा घडला की तुम्ही जसं चळवळ म्हणतात, ती चळवळ शिवसेनेची चालूच होती. सामाजिक कार्य आणि चळवळ दोन्ही चालायचं. पण मग जो उल्लेख केला तुम्ही टेलिफोनच्या युनियनचा, तिथं एकदा नोकर भरती होती आणि त्या नोकर भरतीमध्ये ज्युनियर इंजिनियर पद छोटं नव्हतं, जरी ते तृतीय श्रेणीतलं सर्वात उत्तम वरचं पद होतं ते. आणि त्या ज्युनियर इंजिनियरच्या नोकर भरतीसाठी जाहिरात गेली आणि जे कोणाचे अर्ज आले, लेखी परीक्षा घेतली नाही आणि त्या सगळ्या गुणपत्रिकेवर त्यांची निवड करण्यात आली. आता त्या गुणपत्रिकेमध्ये सगळी वरची 350 पदं, 360 पदं होती. सगळीच्या सगळी पदं ही एकही मुंबईतला किंवा महाराष्ट्रातला मराठी मुलगा नव्हता. मी चौकशी केली असं का घडतंय, तर त्यावेळेला गुणपत्रिकेमध्ये सगळेच दाक्षिणात्यांची मुलं आली आहेत पहिली पुढं. मग अधिक चौकशी केली तर रावसाहेब तुम्हाला आजही आश्चर्य वाटेल, दक्षिणेतल्या विद्यापीठांमध्ये तुम्ही पास जरी झालात, उत्तीर्ण झालात, पदवीधर झालात, तर पदवीधर झाल्यानंतर समजा तुम्हाला कमी गुण मिळाले, 5 क्लासमध्ये झालात, तर तुम्हाला पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी होती. आणि मग पुन्हा परीक्षेला बसून तुम्हाला फर्स्ट क्लास मिळवता येत होता, डिस्टिंक्शन मिळवता येत होतं. आणि अशी जी मुलं होती ती सगळी दाक्षिणात्यांची होती. मुंबई विद्यापीठाचा दर्जा त्यामध्ये उच्च होता. तुम्ही त्या काळामध्ये आपल्या वर्तमानपत्रात निकाल यायचे. BScचा निकाल पाहिला तर अशी पहिली 50-60 मुलं दिसायची, जास्तच मी आकडा बोलतो, फर्स्ट क्लासमध्ये येणारी. आणि मग येणार कुठे मुलं? मग मी ते आंदोलन छेडलं आणि आंदोलन असं छेडलं की ते महानगर टेलिफोन निगम झालेलं आणि म्हणून हा सार्वजनिक उपक्रम आहे. त्या सार्वजनिक उपक्रमाची जाहिरात मराठी वर्तमानपत्रामध्ये मराठी मुलांना संधी मिळाली पाहिजे, परीक्षा घेऊन जाणं मी आंदोलन केलं. रावसाहेब आंदोलन केलं. आता ते SRP वर बोलवली गेली आणि मी मध्ये एकटा आणि चारी बाजूने घेरले गेलो होतो. बाकी अशा वेळेस पळाले तिकडे तिकडे जरा. आता मला करणार मजबूत धोंडणार तू नव्हतंच काय, म्हणजे दुसरं काय दिसतच नव्हतं. मी शांत उभा राहिलो. SP आले, पहिला इथे हात टाकला. DSP आले, DCP आमच्या मुंबईतले. मी म्हटलं साहेब हे आंदोलन मी माझ्यासाठी नाही करत आहे, मी नोकरीला आहे बरं टेलिफोनमध्ये. माझे मराठी भाऊ ना, माझा भाऊ माझी बहीण यांच्यासाठी आंदोलन करत आहे. वंदनीय शिवसेना प्रमुखांनी जे भूमिपुत्रांचा लढा दिलाय ना, त्या मराठी माणसांसाठी मी इथे उभा आहे. त्यात कदाचित तुमचा मुलगा सुद्धा असू शकतो, तुमचा नातेवाईक असू शकतो. मला मारू शकता, मला पकडू शकता, माझी नोकरी पण जाऊ शकेल. का कुणास ठाऊक, देवाची कृपा असेल. त्या माणसाला काय वाटलं कुणास ठाऊक, गप्प उभा राहा. थोडं दर्याने म्हणलं, बाकीला दिसलं पाहिजे ना, गप्प उभा राहा, गाडी बोलव रे. मला घेतला कांद्याला, हे आहे दिली विटनेस आहे, मला धरला आणि गाडीत देऊन बसवून टाकला. आणि अर्ध्या वाटेत काय केलं, उतरीत आहे, जा घरी गपचूप. मराठी माणसासाठी उभा आहेस ना. हा किस्सा साहेब मी आयुष्यभर विसरू शकत नाही. असे पोलीस अधिकारी पण होते की त्या गाडीत घेऊन गेला, मला अर्ध्या रस्त्यावर उतरवलं, म्हणाला मराठी माणसांसाठी लढताय ना, असेच लढत राहा, पण सावध राहा. पण हा जो किस्सा आहे तो मी कधी विसरू शकत नाही जीवनामध्ये, की त्या पोलिसांनी सुद्धा त्याच्यातली मानवता किंवा मराठी मन त्याचं जागं झालं आणि ते जागं झालेल्या मनाने मला त्यातून मुक्तता केली. पण तिथून पुढं आयुष्यभर लढे देत राहिलो. आणि मला एक आनंद वाटतो की वंदनीय शिवसेना प्रमुख त्या प्रत्येक लढ्याच्या वेळेला आशीर्वाद देत राहिले, जा पुढं. आणि म्हणून मला त्याच्या